ओम नमो आदेश सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर रविवारी आहे कार्तिक एकादशी, म्हणजेच 2 नोव्हेंबरला कार्तिक एकादशीचा खास दिवस मानला गेला आहे. तर त्या दिवशी तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे एक खास वस्तू, जेणेकरून घरामध्ये संपत्ती वाढेल, शत्रू संपतात, संकटे दूर होतात आणि त्याचबरोबर सोन्यासारखे दिवससुद्धा सुरू होतात. उपास न करता देखील तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, जेणेकरून घरामध्ये नकर्मता ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात येईल आणि जे काही तुमच्या उपास वगैरे तुम्ही करता त्याचं फळसुद्धा तुम्हाला इथे निश्चित मिळेल. त्याचबरोबर बघा, कार्तिक एकादशी म्हणजेच की धनलक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. घरात संपत्ती, सुख, शांती, आरोग्य, ज्ञान वाढवते. धार्मिक ग्रंथानुसार पूजा केल्याने शत्रू नष्ट होतात, संकटे दूर होतात, अडचणी मिटतात. गायीसाठी खाऊ दिल्यास घरात समृद्धी व आनंद वाढतो. उपास न करता देखील पुण्य मिळते. पुराणानुसार या दिवशी केलेले कार्य 12 मासाच्या तुलनेत जास्त फलदायी ठरते. धन, आरोग्य, मानसिक शांती, कुटुंबातील सुख समृद्धी यासाठी या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, आपण पूजा पण करत असतो. तर बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला इथे गाय मिळणार नाही आहे, तर बऱ्याच ठिकाणी गायीसुद्धा असते, गोठ्यात असते. कुणी गाई आपल्या घराशेजारी पाळतात. तर काही ठिकाणी शहरी भागामध्ये गाय पाळणं गाय काही शहरा ठिकाणी पाळता येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा जर असेल तर तुम्हाला इथे छोटीशी गायीची मूर्ती असेल किंवा वासरूची मूर्ती असेल तरीही चालेल. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला गाईला सुद्धा आणि गाईचं जे पिल्लू आहे वासरूला, त्या वासरूला सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे गाई नसेल तर तुम्ही गाईची मूर्ती जरी असेल किंवा वासरूची मूर्ती असेल तर सहज मार्केटामध्ये सुद्धा मिळते, तर आपण तिथे आणू पण शकता. जेणेकरून आपण हा जो उपाय करणार आहोत त्या उपायाने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी मिळावी. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की असा कोणता उपाय आहे की जो गाईला खाऊ घालायची फक्त एक वस्तू, जेणेकरून घरात चारही बाजूनी पैसा येईल. तर मी हेच तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आपल्याला आहे ना रविवारी म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची असते. पूजा मांडणीच्या दिवशी आपल्याला कार्तिक एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला स्नान केल्याच्या नंतर आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत की ज्या ठिकाणी आपलं जे पूजेची जागा आहे तर ती स्वच्छ जागा करून घ्यायची आहे. शांत जागा निवडा, जेणेकरून जिथे आवाज वगैरे येणार नाही. त्याचबरोबर लाल किंवा पांढरी कपाशी ठेवा. मनभक्ती भावेने श्रद्धेने ठेवा. त्याचबरोबर आपल्याला साहित्य काय लागणार आहे पूजेसाठी, भगवान विष्णू व लक्ष्मीची मूर्ती व फोटो लागणार आहे. दीपक आरती लागणार आहे. तुम्हाला इथे गायीसुद्धा लागणार आहे. गायीची छोटीशी मूर्ती वगैरे असेल ती सुद्धा चालणार आहे. तुळशीचं पान आवर्जून लागणार आहे. रोली लागणार आहे. हळदी लागणार आहे. फुले, पांढरी फुले जरी असली तरी अतिउत्तम, पिवळी, लाल जे काही तुमच्याकडे असेल तरीही चालेल. गूळ, साखर, तांदूळ, गाईसाठी हिरवा चारासुद्धा चालेल. त्याचबरोबर आता पूजेची मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, पूजा कोणी करायची हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याचबरोबर बघा, कपाशीवर मूर्ती ठेवा. उजवीकडून दीपक प्रज्वलित करा. अगरबत्ती लावा. मूर्तीला तुळशीचे पानं व फुले सजवा. निवेदाच्या थाळ्या तयार करा. निवेदासाठी तुम्ही इथे जे काही तुम्ही इथे निवेद बनवणार आहात किंवा गोडाचा बनवणार आहोत ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, जसं की पुरी भाजी, पुरणपोळी तरीही चालेल. गाईसाठी सुद्धा तुम्हाला तिथे चारा ठेवायचा आहे, कारण की आपण तिथे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही तिथे चारा ठेवू शकता. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा तुमच्याकडे गाय आहे तर आपण याच्या पुढे सुद्धा उपाय सांगणार आहे. ज्यांच्याकडे गाय आहे तर थोडा काळ ध्यान किंवा मंत्र उच्चार करून वातावरण पवित्र करा. त्याचबरोबर तुम्हाला इथे एक मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. हे मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. तर त्याचबरोबर बघा, ज्यांच्याकडे गाय आहे तर त्यांनी काय करायचं आहे की तुमच्याकडे जर गाय असेल तर तुम्ही साहजिक त्या गायीची तुम्ही तिथे पूजा करा, गायीला चारा द्या सर्वप्रथम अगोदर तुम्हाला. तर त्याचबरोबर ज्या ठिकाणी गोठ्यात वगैरे गाय असेल तर तुम्हाला तिथे गायीपाशी जायचं आहे.
गाईच्या चारही पायांवर तुम्हाला आधी पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, अगरबत्तीनी किंवा दिव्यानी तुम्हाला गाईची आरती वगैरे करायची आहे, अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत गाईला. त्याबरोबर तुम्हाला तिथे गाईच्या पोटावर हात ठेवून तुम्हाला घास चारायचा आहे. घास म्हणजे की तुम्ही जो काही नैवेद्य करणार आहात, जसं की पुरणपोळी, जसं की खीरपुरी, जे काही असेल तुम्ही भाजीमध्ये जे काही करणार आहात, तर ते नैवेद्य तुम्हाला गाईला तिथे चारायचा आहे. आणि पोटावर हात ठेवून तुम्ही गाईला जो घास आणलेला आहे, तर घास हा तुम्हाला आवर्जून चारायचा आहे. कार्तिक एकादशीच्या दिवशी तर घास चारताना तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती गाईच्या कानामध्ये तुम्ही तिथे सांगू शकता, जेणेकरून गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. त्याच्यामुळे आपण जे काही गाईला घास चारतो तिथे 33 कोटी देवांना अर्पण मानलं असं जातं. तर त्यामुळे तुम्हाला गाईला घास चारताना गाईच्या पोटावर हात ठेवून गाईला घास चारायचा आहे. तर त्याचबरोबर बघा, गाईसाठी तुम्ही ते गहू, ज्वारी, हिरवा चारासुद्धा चारू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही तिथे साहजिक छोटासा घास ठेवा किंवा घासाची छोटी पेंडी ठेवा. त्याचबरोबर तुम्ही तिथे 5 प्रकारचे नैवेद्य करा. त्याचबरोबर जर देवतांसाठी तुम्ही ते फळे, केळी, सफरचंद, गूळ, साखर, तांदूळ, नारळ, लाडू, इतर पाणी, सुपारी तुम्ही तिथे ठेवू शकता. तर त्याचबरोबर तुम्हाला इथे गाईला जुने किंवा खराब अन्न द्यायचे नाही, उग्र मसाल्याचे अन्न द्यायचे नाही, खारट पदार्थ अजिबात द्यायचा नाही आहे, याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. तर त्याचबरोबर बघा, आपण जे काय आपल्याकडे गाय नसली तर आपण मूर्ती मांडतो गाईची किंवा वासरूची, तर तुम्हाला वासरूची देखील सुद्धा तिथे पूजा करायची असते. तर जर तुम्ही गाईची मूर्ती आणि लक्ष्मी आणि विष्णू देवाचा फोटोची पूजा केलेली आहे, तिथे नैवेद्य वगैरे घासाची पिंड ठेवली आहे, तर दुसऱ्या दिवशी पूजा कशी उचलायची, तर बघा, सकाळी मूर्तीवरील तुळशीचे पानं व फुले हलक्या हाताने उचला. गाईला दिलेला खाऊ हलक्या हाताने द्या. मूर्तीवरील फुले पवित्र जागी ठेवू शकता किंवा निसर्गात सोडू शकता, म्हणजेच की तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही सोडू शकता. फक्त की अशा ठिकाणी टाकू नका की जिथे अपवित्र जागा असेल, अशा ठिकाणी टाका की जिथे कीटकनाशक सुद्धा खाऊ शकतात, किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडलं तरीही चालेल. दीपक नंतर शांतीने उजळून विसर्जन करा. तर या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर असा अत्यंत प्रभावी उपाय कोणता, ते जेणेकरून संपत्ती वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत मानला जातो. तर बघा, घरात लक्ष्मीसाठी चारही बाजूनी तांबड्या रंगाची वस्तू किंवा सोन्याच्या छोटे दागिने ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी दीपक प्रज्वलित करा. गायला नियमित चारा द्या. घरात आर्थिक संकटे दूर होईल. घरातील स्वच्छता आणि प्रकाश नेहमी ठेवणे अनिवार्य. त्याचबरोबर शत्रू नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय एकदम सोपा आहे. लाल रोली किंवा तुळशीच्या पाण्याचा वापर करा. घरात तुळशीचे झाड असतील तर त्याची नियमित सेवा करा. मंत्र उच्चार किंवा भजन करा किंवा ऐका. सकारात्मक ऊर्जा वाढते, संकटे दूर सुद्धा होतात. घरातील स्वच्छता ठेवा. सकाळी गाईला हलका खाऊ द्या. दीपक प्रज्वलित करा. सकारात्मक ऊर्जा वाढवते. ध्यान, दीप, भजन मानसिक ताण दूर करतो. घरातील वातावरण शुद्ध ठेवतो. नियमित पूजा केल्याने मानसिक शांती मिळते. कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, तर बघा, पूजा करताना मन शुद्ध ठेवा. भक्तिभावाने वाचा किंवा ध्यान करा. गायी किंवा प्राण्यांना त्रास देऊ नका. मूर्ती व नैवेद्य स्वच्छ ठेवा. उग्र पदार्थ, तंबाखू, मद्यपान टाळा. जुने अन्न नैवेद्य म्हणून अजिबात ठेवू नका. पूजा करताना मन एकाग्र ठेवा. घरात सकारात्मक वातावरण पसरावा. तर त्याचबरोबर बघा, 2 नोव्हेंबर कार्तिकी एकादशीची पूजा करून घरात श्री, समृद्धी आणि सुख आणू शकतात. उपास न करता देखील गाईला खाऊ द्या आणि पहा, जादुई बदल. शत्रू दूर होतील, अडचणी संपतील आणि सोन्यासारखे दिवस सुरू होतील. त्याचबरोबर बघा, आपण ज्या टायमाला गाईला घास घालणार आहोत, ज्या टायमाला आपण पूजा मांडणी करणार आहोत, तर एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे की जी म्हणजे शुभ मुहूर्तसुद्धा तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. जेणेकरून तुम्ही शुभ मुहूर्तामध्ये जर पूजा मांडली तर त्याने काय होईल, तर आपले जे काही फळ आहे ते आपल्याला निश्चितप्रमाणे भेटेल. तर शुभ मुहूर्त आहे 8 वाजून 11:30पर्यंत तुम्हाला ह्या शुभ मुहूर्तामध्येच पूजा मांडणी करायची. अशुभ मुहूर्तामध्ये कुणीही पूजा मांडणी करू नका. जसं की 12 वाजून 1:30 वाजेपर्यंत अशुभ मुहूर्त आहे. वार आहे रविवार. तारीख आहे 2 नोव्हेंबर 2025 रोजी. तर या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करताना मनोभावेने हा उपाय करा. कारण की देव हा उपासाचा भुकेला नाही, पूजेचा भुकेला नाही. हा देव हा श्रद्धेचा भुकेला आहे. जेणेकरून तुम्ही जेवढी मनोभावेने देवाची पूजा करताना, आराधना करताना, देव तेवढं नक्की तुम्हाला पावेल. जे काही तुमच्या घरामध्ये अडीअडचणी असतील तर या उपायाने नक्कीच दूर होतील. तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी
श्री ओम लक्ष्मी नमः कमेंट नक्की करा. तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा. व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. तर सर्वांना इथे धन्यवाद.